मी आर्या नवले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत गाव बोलत्या पॉडकास्ट सिरीजच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यातील तालुका चांदवड येथील खडकओझर येथे आज आपण भेट दिली आहे. नमस्कार सुरेश, आपली ओळख सांगा. नमस्कार, मी सागर वसंतराव पगार, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खडकओझर गुराळे. नमस्कार, माझे नाव रोशन बळवंत सुरेवशी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत खडकओझर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तसं तुमच्या मते सुशासनयुक्त पंचायत म्हणजे काय? आज आपल्या जगात जर क्रांती बघितली तर AI टेक्नॉलॉजी असेल, सॉफ्टवेअरमधली क्रांती असेल, आम्ही त्यात कुठेतरी त्यांच्या पावलावर पाऊल देऊन पुढे जाण्याच्या उद्देशाने आमच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आम्ही ऑनलाईन दाखले वितरण सेवा ही प्रभावीपणे अंमलबजावणी करतो. त्याचबरोबर CSC केंद्र आधारित आम्ही शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांचे जे जातीय दाखले असतील, उतारे असतील किंवा ऑनलाईन प्रणाली जी सेवा देता येईल त्या सेवेचा इथं अवलंब केलेला आहे आणि एकदम माफक अशा दरात ती सेवा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात आयुष्यमान भारत कार्ड असेल, हेल्थ विमा असेल, दिव्यांग नोंदणी असेल, ॲग्रिस्टेक किंवा शासनाचे जे ऑनलाईन कामकाज संदर्भातलं काम आहे हे आम्ही ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्यानंतर कर संकलन प्रणाली देखील आम्ही QR कोडद्वारे ऑनलाईन पद्धतीने ही संकलन आम्ही सुरू ठेवलेलं आहे. अभियान काळातलं मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या निमित्ताने जे मागील कराला थकबाकी 50% सूट होती त्यात देखील आम्ही ऑनलाईन पद्धतीने सूट करून जवळपास 1,25,000 पर्यंत कर संकलन केलेले आहे. धन्यवाद. तुमच्या गावातील या अभियानाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम कोणते? खरं तर मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये 17 सप्टेंबरला आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या अभियानाची सुरुवात केली. अतिशय चांगल्या पद्धतीने या अभियानाला आपण या दिवशी अभियानाचा शुभारंभ केला. म्हणजे साधारणतः अर्ध्याच्या वरती गावातील नागरिक, महिला या ठिकाणी अभियानाच्या शुभारंभासाठी उपस्थित होते. त्या दिवशी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की नेमकी कुठल्या पद्धतीने अभियान रन होणार आहे, अभियानामध्ये काय काय मोठं आहे, अभियानामधनं काय साध्य करायचं. आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं की गुड गव्हर्नन्सवरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्याची मांडणी केली. आणि थोडक्यात सांगायचं जर झालं तर कुठले पण दाखले असतील, उत्पन्नाचे असतील वगैरे वगैरे ते काढण्यासाठी चांदवडला जायला लागायचं, तालुक्याच्या ठिकाणी जायला लागायचं आणि ते सगळं या ठिकाणी मिळतंय आता. आणि तुमच्या याच्यानुसार की बुवा नाविन्यपूर्णमध्ये तुम्ही काय केलं तर मला सांगताना एक अभिमान वाटतो की कोविड काळामध्ये अतिशय भयंकर रोगाने या ठिकाणी ग्रासलं होतं. संपूर्ण आपल्या देशामध्ये त्याचा उद्रेक झाला आणि त्यावेळेला खडकओझरमध्ये साधारण 49 लोकांच्या त्या ठिकाणी मृत पावले त्या याच्यामध्ये. त्यावेळेला बऱ्याचसा हे बघता आम्ही या ठिकाणी नाविन्यपूर्णमध्ये एक नवीन ॲम्ब्युलन्स घेतली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि विनामूल्य सेवा देतो. आत्ताच आपण आलं त्यावेळेस बघितलं की पेशंट नाशिकला, त्यानंतर वैकुंठरथ असेल, पाण्याचा टँकर असेल, विनामूल्य सेवा देतो. त्याच्या पण आम्ही आपल्या इथे असे उत्तम अशी पाठीमागे उपकेंद्राची बिल्डिंग आपण त्या ठिकाणी बांधली. त्यानंतर आपल्याला सांगताना एक अभिमान वाटतो की CSR म्हटलं कॉपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड मधनं आपण एक स्मशानभूमी या ठिकाणी तयार करतोय आणि HLच्या माध्यमातून त्या नाविन्यपूर्ण याच्यामधनं आपल्याला 80 लाख रुपये त्यांनी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी देऊ केले. त्यानंतर नाविन्यपूर्णमध्ये आम्ही असा एक पायंडा घातलाय गेल्या 3 वर्षापासून की गावामध्ये जे ज्येष्ठ मंडळी की ज्यांनी 80 पार केली, थोडे लोक आहेत मोजके, त्यांचा दरवर्षी आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. त्यांच्या म्हणजे घरी जाऊन आपण ते करतो. त्यांना थोडंसं त्यांचं मनोबल वाढतं, त्यांनाही चांगलं वाटतं आणि एक आपण म्हणतो की म्हातारे जे लोक असतात ते लहान मुलांसमान असतात, त्यांनाही त्या ठिकाणी आपण सन्मान दिला. त्यानंतर आपल्याकडे सोलर ड्रायर पण बघायला मिळेल. आपल्या गावामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोलर ड्रायर बसवले. त्या सोलर ड्रायरच्या माध्यमातून पण बचत गट आहेत, गावातील महिला आहेत, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. त्यानंतर शेतीसाठी आपण या ठिकाणी यंत्र उपलब्ध करून दिले बऱ्याचशा शेतकऱ्यांना. म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून एखादा गरीब शेतकरी आहे त्याच्याकडे नांगर नाहीये वगैरे, म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पेरणी यंत्र असेल, नांगर असेल तर त्याच्यापर्यंत आपण विनामूल्य ते ग्रामपंचायत प्रोव्हाइड करते. अशा सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे आपले अपंग लोक आहेत, म्हणजे अपंग जे मुलं आहेत किंवा बरेचसे लोक अपंग आहेत, त्यांच्यासाठी पण काही दवाखाना वगैरे कुठे काय असेल
तर ती सुद्धा ग्रामपंचायतीने सोय उपलब्ध करून दिली आहे की बुवा इथून त्यांना दवाखान्यापर्यंत येणं, काय उपचार करायचा असेल तो. आत्ताच मध्यंतरी गेले 15-1 दिवसापूर्वी आमच्याकडे 2 शाळा आहेत, माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद. त्यांची मागणी आली होती ग्रामपंचायतीकडे की बुवा जे गरीब विद्यार्थी आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना आपण काय सहाय्य करू शकतो. तर आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना गणवेश तर मिळतो शासनाकडनं, त्यांना बुक्स असतील, पुस्तकं असतील, बॅग असतील, किंबहुना मिड डे मील पण चालले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना काय जे सहकार्य करता येईल ते पण आम्ही करत असतो. अशा बऱ्याचशा गोष्टी नाविन्यपूर्णमध्ये आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर ग्रामपंचायत खडकोजर येथे नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आम्ही सर्वप्रथम या गावातील ज्या वंचित घटक आहेत त्यात विधवा महिला असतील, वंचित घटकांमध्ये निराधार असतील, अशा महिलांचा आम्ही सर्वे करून घेतला. जवळपास 193 महिला ह्या अशा निघाल्यात गावात की त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं आणि आम्ही मग शासनाच्या मार्फत एक अभिनव उपक्रम करणे या हेतूने त्यांच्या सर्वेअंती त्यांची पूर्ण माहिती घेतली. त्यांची 100% आरोग्य तपासणी 193 महिलांची करून घेतली. त्यात जवळपास ॲनिमिया असलेल्या जवळपास 7 महिला आढळून आल्या, जे रक्ताने प्रभावित कमी रक्त असलेल्या दिसल्या. आणि आज रोजी सांगायला आनंद होतो की आम्ही सर्व गाव हे ॲनिमिया मुक्त केलेलं आहे वेगवेगळ्या आरोग्य ॲक्टिव्हिटीज करून. त्याचबरोबर आपल्याकडे एक क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे. तर दरवर्षी नवरात्र असो, आपल्या अभियान काळातच योगाने आम्हाला ती संधी मिळाली आणि आमच्या आदरणीय सरपंच महोदय आणि कार्यकारिणीच्या लक्षात आलं की ते निर्माल्य जे फुलरूपी असतं ते खूप प्रकारे वाया जात होतं आणि कुठेतरी भावनेचा एक विचार केला तर ते पायदळी किंवा अशुद्ध ठिकाणी पडत होतं. आम्ही आमच्या स्वयंसहायता बचत गट आणि ग्रामसंघ यांच्यामार्फत तिथे फुल संकलन केलं, निर्माल्य संकलन केलं आणि त्यापासून धूप अगरबत्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम आम्ही घोषित केला आणि आम्हाला त्याच्यात जवळपास 500 किलोपर्यंत आम्ही तो सर्व साठा जमा करून त्याचं आता धूप आणि अगरबत्तीकडे रूपांतर आहे. आणि सांगायला परत आनंद होतो, आमच्याकडे 850 महिला ह्या शेतकरी महिला आहेत आणि त्या 850 शेतकरी महिलांसाठी आम्ही प्रायव्हेट असो, आत्मामार्फत, कृषी विभाग मार्फत असो, आम्ही महिला शेतकरी गट तयार केलेत आणि आज रोजी जवळपास 7 लोकांनी सोलर ड्रायर असतील किंवा त्यांच्या शेतकरी महिला उत्पादक गटाच्या निमित्ताने असो त्यांचे व्यवसाय हे भरभराटीस आहेत. छान उपक्रम तुम्ही राबवले. या कामात लोकसहभागाचा आणि श्रमदानाचा कसा फायदा झाला? आमच्या खडकोजर गावात 17 सप्टेंबर 2025 पासून आम्ही जेव्हा या अभियानाची सुरुवात केली आणि पहिल्यापासूनच आमच्या अभियाना काळापासून आमच्या जिल्हा परिषद नाशिकचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार सर यांनी आदेश आणि सूचना केल्यात की आपल्याला लोकसहभाग वाढवावा लागेल. तर आम्ही आठवड्यातून 1 दिवस जो आमचा गुरुवार निश्चित केला होता प्रथम दर्शनी आणि नंतर कालांतराने 1 महिन्यानंतर आम्ही ऑक्टोबरपासून दर शनिवारी लोकसहभागासाठी 1 दिवस गावासाठी ही अभिनव संकल्पना मांडली आणि जवळपास 200-250 लोक हे दर स्वच्छता मोहीम असेल, पांधन रस्त्यावरील कामं असेल, या कामांमध्ये श्रमदान करतात आणि आपल्या गावासाठी 1 दिवस हा पूर्ण वेळ देत राहतात. आणि तसेच आमच्याकडे जो लोकसहभाग जवळपास 6.5 लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली. त्यातून आम्ही प्रथम शासनाचा जो मापदंड होते की राजश्री शाहू महाराज पांधन रस्ता योजना, तर त्या योजनेद्वारे आम्ही जवळपास शिवार रस्त्यातील 2 रस्ते मोकळे केले आणि त्या मोकळे करताना शेतकरी समाज सुटली, परंतु दळणवळणाचा प्रश्न असल्या कारणाने त्या 2 रस्त्यांचा देखील डागडुजी ही ग्रामपंचायतच्या मार्फत आणि लोकसहभागाच्या मार्फत खर्च हा निधी केला आणि आज रोजी जवळपास 1000 ते 1500 लोकांना रस्ता जाण्यासाठी एक चांगली पांधन रस्ता चांगल्या पद्धतीने तयार करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला खडकोजर या गावाची प्रगती कशी आहे आपल्याला आज समजले. धन्यवाद साहेब, तुम्ही तुमचा किमती वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं, म्हणजे आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचले. धन्यवाद. धन्यवाद.